आणि किती लाखाचं हे एमडी पकडलं गेलेलं आहे? माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने गेल्या जुलै महिन्यामध्ये संपूर्ण शहर आयुक्तालयाच्या अंतर्गत एम-डीच्या विरोधात मोठी मोहीम उघडण्यात आलेली आहे. यामध्ये 6 जुलैला नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जी रेड केली त्याच्यामध्ये आम्हाला 76 ग्राम एम-डी ड्रग मिळून आलेलं होतं. ज्याची किंमत जवळ-जवळ ₹5.25 लाख रुपये आहे. आणि त्याचबरोबर परवाच्या दिवशी जी नेहरू मैदानामध्ये युनिट 2च्या अधिकाऱ्यांनी रेड केली, संदीप चव्हाण आणि त्यांच्या टीमनी, त्याच्यामध्ये त्यांना 110 ग्रॅम एम-डी मिळून आलेला आहे. या संपूर्ण एम-डी ड्रगची आतापर्यंतची जर किंमत बघितली तर जवळ-जवळ 38 लाखाच्या पर्यंत एम-डी ड्रगवर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये कोडवर्ड वापरून त्या ड्रगची विक्री केली जाते आणि तरुणांमध्ये याचा गैरवापर होतो, नशेसाठी वापर होतो. त्याचबरोबर परवाच्या दिवशी गांजाची सुद्धा कारवाई नागपूर गेट पोलीस ठाण्याने केलेली आहे आणि 2 किलो गांजा ₹50,000 किमतीचा पकडण्यात आलेला आहे. नागरिकांना या माध्यमातून विनंती आहे, की आपली मुलं नक्की काय त्यांना दिलेले पैसे खर्च करतात, पॉकेट मनी काय खर्च करतात किंवा त्यांचा जे काही भाषेमध्ये किंवा व्यवहारामध्ये किंवा वागण्यामध्ये काही फरक आहे का? हे बघून कुठल्याही प्रकारे आपली मुलं याला बळी पडणार नाहीत, याची त्यांनी खात्री करावी. त्याचबरोबर त्यांच्याकडेही जर काही गोपनीय माहिती असेल, तर आम्हाला आमच्या पोलीस विभागातील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना ज्यांच्याशी त्यांचा संपर्क असेल, त्यांना कुठूनही संपर्क करून त्यांनी माहिती द्यावी. पोलीस विभाग याबाबत अत्यंत जागरूक आणि या कारवाया करून निश्चितपणे हे एम-डीचं ड्रग चं जे काही व्यसन आहे, ते मोडून काढण्याबाबत अत्यंत मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहोत आणि या कारवाया सतत सुरू राहतील. सर याच्याकरता आमच्या युनिट 1, युनिट 2च्या ज्या टीम आहेत त्या सतर्क आहेत. त्याचबरोबर आम्ही आमचे गोपनीय बातमीदार नेमलेले आहेत. आमचे सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी त्यांच्या ज्या डी-बी टीम आहेत त्यांना सुद्धा याबाबत सूचना दिलेल्या आहेत. वेळोवेळी नाकाबंदी करण्यात येते. जे रेकॉर्डवरचे या बाबतीतले पूर्वीचे जे असे गुन्हेगार आहेत, जे ड्रगच्या सप्लायमध्ये किंवा ड्रगच्या गुन्ह्यांमध्ये आढळून आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही घरधडत्या घेत असतो. त्यांच्यावर सुद्धा वॉच ठेवून असतो आणि अशा वेगवेगळ्या प्रकारांनी आम्ही या पद्धतीचं एम-डीचं किंवा ड्रगचं जे काही सप्लाय असतो तो मोडून काढण्याचा प्रयत्न करतो.